लातूर स्पेशल निलंगा राईस खूप इझी पद्धतीमध्ये खूपच भारी लागतो हा निलंगा राईस आणि खूपच टेस्टी लागतो। तुम्हाला कुकरमध्ये कसा बनवायचा ते सांगणार आहे मी। एकदम भारी जसं आपण बाहेर निलंगा राईस खातो ना तसेच टेस्ट देणारा दाखवणार आहे मी तुम्हाला आज। चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन छान लातूर स्पेशल रेसिपीज पाहण्यासाठी। तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूयात। निलंगा राईस बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवून घेते। तर इथे घेतलेला आहे मी बिर्याणी मसाला कोणता पण घ्या तुम्ही, ते चालतो। काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेला आहे कलर येण्यासाठी। आपण खूप जण फूड कलर यूज करतात पण मी फूड कलर यूज केलेला नाही, काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेला आहे। नंतर 1 ते 2 हिरवी मिरची कट करून घेतली बघा अशा माझ्यातून काप वगैरे करून। त्याच्यानंतर अद्रक लसूणचं पेस्ट घेतलंय। त्याच्यानंतर हे शहाजिरे घेतलेले आहेत आणि आपले नॉर्मल जे जिरे असतात ना ते जिरे घेतलेले आहेत। खडे मसाल्यामध्ये मी घेतलेले आहेत 2 तेजपत्ते। त्याच्यानंतर घेतलेले आहेत दालचिनीचे 2-3 तुकडे आणि लवंगा घेतलेल्या आहेत 5 ते 7। त्याच्यानंतर कांदा घेतलेला आहे 2 मीडियम आकाराचे कांदे मी असे लांबे कट करून घेतलेत बघा। 2 मीडियम आकाराचे टोमॅटो पण तसेच लांबे कट करून घेतलेत आणि आलू घेतलेले आहेत 2, ते असे मोठ्या आकाराचे असे निलंगा राईसमध्ये कसे असतात बघा असे मोठे आलू तसे सालासकट मी कट करून घेतलेले आहेत। आणखीन घेतलेला आहे मी ते कोलम तांदूळ घेतलेले आहेत। आपल्या जे आहे ना ते बिर्याणीमध्ये वगैरे म्हणा किंवा मेन निलंगा राईसमध्ये हे तांदूळ यूज केले जातात, तर ते तांदूळ घेतलेले आहेत मी। आणि त्याच्यासाठी घेतलेले आहे अर्धा वाटी म्हणजे अर्धा कप आपली मसूरची डाळ घेतलेली आहे। तर हे दोन्ही घेतलेलं आहे मी। हे 2 कप घेतलेले आहेत तांदूळ आणि मसूरची डाळ मी अर्धा कप घेतलेली आहे। तर आता हे काय करूयात, हे सगळं एकत्र करून घेऊन याला ना आपण धुवून घेऊयात। तर हे बघा मी तांदूळ आणि डाळने छान प्रकारे असं मस्त धुवून घेतले। तर चला आता या बनवण्यासाठी आपण निलंगा राईस चालू करूयात। तर नाही तर गॅसवरती ठेवलेला आहे मी एक कुकर आणि ते गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तर खूप जण काय करतात सांगू का, खूप जणांना असं वाटतं की खरं तर निलंगा राईसचे टेस्ट फ्लेवर जे आहे ना बरोबर येणार म्हणजे कढईमध्ये किंवा आपण पातेल्यामध्ये करतो ना त्याच्याने जास्त टेस्ट येते। पण खूप जणांचं असं असतं की तांदूळ पटकन शिजत नाही, त्याच्यामध्ये खूप वेळ झाकून ठेवावं लागतं आणि सारखं त्याला हलवत राहावं लागतं आपल्याला। कारण का तर खालून चिटकतो भात आणि नंतर ते दाणेदार असा छान आला निलंगा राईस होत नाही, ते खालून आपले त्याचे दाणे नाशे मधून तुटत राहतात। तर मी आज तुम्हाला कुकरमध्ये सांगणार आहे की एकदम भारी टेस्टी लातूर स्टाईल टेस्ट येणारा निलंगा राईस कसा करायचा ते कुकरमध्येच तुम्हाला आज दाखवणार आहे मी ते कसं करायचं ते, म्हणजे तुमचे प्रश्न पण मिटून जाईल। खूप जणांना असं कुकरमध्ये टाकायचं पटकन शिजून जातं, कारण पातेल्यामध्ये कढईमध्ये म्हटलं ना की आपला अर्धा तास तसा जातो शिजवण्यामध्ये, शिजलं का नाही काढून बघण्यामध्ये। तुम्हाला कुकरमध्ये जास्त सांगते मी कसं बनवायचं ते। तर गॅसवर कुकर ठेवले, कुकर चांगलं कडक गरम होऊ द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तेल बी चांगलं गरम झालं की मग आपल्याला पुढचं हे करून घ्यायचं। आणि खूप व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आपण जेव्हा आपण तेल टाकतो, तेल टाकल्यानंतर मध्ये जिरे किंवा मोहऱ्या वगैरे टाकत असतो ना, ते चांगल्या प्रकारे ना तेल आपल्याला तापू द्यायचे। जोपर्यंत मोहऱ्या किंवा जिरे छान असे तडतड होत नाहीत ना तोपर्यंत त्याला टेस्ट येत नाही। आपण जे पण काय करतो ना त्याला टेस्ट येत नाही। तर तेच आणि कसं असतं ना, निलंगा राईस बनवण्याची खूप स्टॉलवर निलंगा राईस भेटतो, तर खूप स्टॉलवरची वेगवेगळी पद्धत असते। साहित्य सगळं मध्ये तेच असतं पण त्यांची जी मेथड आहे, त्यांची जी पद्धत आहे ते थोडीशी वेगवेगळी असते। तर मी आज दाखवणार आहे तुम्हाला की मी कशी करते निलंगा राईस ते। तर काय करायचं बघा, तेलाचे चांगला गरम होऊ द्यायचा आहे आपल्याला आणि तेलामध्ये ना ते आपल्याला टाकून घ्यायचा आहे कांदा। आपल्याला जिरे शहाजिरे ते नाही टाकायचे, कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांद्याला छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। त्या तेलामध्ये छान असं ना कांदा आपला परतून घ्यायचा आहे। अशा मोकळे भाग करून घ्यायचे कांद्याचे। खूप भागामध्ये किंवा खूप वेगवेगळ्या स्टॉलवरनं वेगवेगळी पद्धत असते। ते सगळं साहित्य तेच वापरतात, फक्त त्यांची मेथड काहीतरी वेगळी असते। कुणी हे आधी टाकतं, कुणी हे आधी टाकतं किंवा हे नंतर असं असतं, फक्त दुसरं काय त्याच्यामध्ये चेंज नसतं। तुमच्याकडे कसा स्टाईलमध्ये निलंगा राईस करतात ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही कसा करतात ते पण मला कॉमेंटमध्ये पटकन सांगा। तर बघा आता कांदा आपला थोडासा असा मस्त परतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आपले खडे मसाले, हे म्हणजे हे तेजपत्ते, लवंगा आणि हे दालचिनी टाकून घ्यायची आपल्याला। त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकून घ्यायची। त्याच्यानंतर अद्रक लसूणचं जे पेस्ट आहे ना ते टाकून घ्यायचं मध्ये। नंतर मध्ये आपल्याला शहाजिरे टाकून घ्यायचे, जे जिरे नॉर्मल घेतले होते ते टाकून घ्यायचे आणि या मिश्रणाला ना आपल्याला एकदा छान असं परतवून घ्यायचं तेलामध्ये। खरं तर ना बिर्याणीमध्ये किंवा आपण जे निलंगा राईस वगैरे करतो असं ह्याच्यामध्ये ना असं वरूनच जिरे वगैरे टाकले ना ते छान टेस्ट येते तेलामध्ये टाकण्याऐवजी। आता लगेच याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आलू।
आणि निलंगा राईसमध्ये आपल्याला हे भाज्या वगैरे दुसऱ्या तर काय दिसणार नाहीत, पण आलू न तेव्हाच दिसतात बघा एकदम, कारण मोठे मोठे काप करून टाकलेले असतात मध्ये. तुम्हाला छोटे काप आवडत असतील तर छोटे टाका, पण निलंगा राईसमध्ये मोठेच असतात, सो मी मोठे असे काप त्याचे करून घेतलेले आहेत. तर छान आता याला आपल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला काय टाकायचं आहे, मी जे मसाला घेतला होता ना बिर्याणी मसाला आणि काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेलं होतं ना ते टाकून घ्यायचे. बिर्याणी मसाला तुम्ही कोणता पण वापरा, कोणता पण ह्याचा वापरा, काही हरकत नाही, टेस्ट तशीच येणार आपल्या याला, टेस्टमध्ये काय एवढा फरक नाही पडणार. तर आता ना या सगळ्या मिश्रणाला एकजीव करून घ्यायचं. आपण याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकू शकतो, पण सरासरी स्टॉलवरती जे निलंगा राईस भेटतो ना त्याच्यामध्ये कढीपत्ता कोणी यूज करत नाही, सो मी कढीपत्ता टाकला नाही. कढीपत्ता पण टाकू शकतो आपण याच्यामध्ये. तर आपल्याला थोडंसं ना हा मसाला छान असा मध्ये परतवून घ्यायचा आहे, खालीवर याला करत राहायचे. आणि याच्यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला पाणी. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ऍड करून घ्यायचे चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर वरतून आपल्याला याच्यामध्ये आता टाकून घ्यायचा आहे टोमॅटो. बिर्याणी किंवा हे निलंगा राईस याच्यामध्ये हेच सगळं असतं की सगळं असं ना वरून टाकलं जातं, तेलामध्ये जास्त वगैरे फ्राय करून घेत नाहीत. तर हे बघा सगळे एकत्र करायचं. आता गॅस फुल करून घ्यायचा आपल्याला आणि याला एक छान अशी उकळी द्यायची आहे. तर बघा आता आपल्याला ह्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण तांदूळ डाळ धुवून घेतलेली होती ना ते याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि याला एकदा हलवून घेऊया. आता आपल्याला काय करायचं बघा, आपलं कुकर जे असतं ना, आता कुकरचं आपल्याला झाकण म्हणजे त्याच्यावर लावून घ्यायचे. हे बघा इथं कुकरची जी शिट्टी असते ना, मी वरची शिट्टी काढून घेतली. आता आपल्याला याचं झाकण लावून घ्यायचे बघा. आणि एक 4 ते 5 मिनिट आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि हे गॅसवरती शिजू द्यायची आहे. आणि नंतर आपण झाकण काढून घेऊयात. तर आता 4 ते 5 मिनिट आपण याच्यावर शिजू देऊयात. मग आपला भाजी आहे ना ती रेडी होऊन जाईल. आणि नंतर आपण त्याला वाफ देऊयात. ते कसे द्यायचे ते मी सांगते तुम्हाला पुढे. तर बघा आता आपला भाजी आहे ना एक 80% तर शिजला असेल. तर आपल्याला काय करायचं, आता झाकण काढून घ्यायचं बघा. आणि आता काय करायचं, याला थोडंसं असं खालीवरी करायचं, फक्त जस्ट खालीवरी करायचं, नाही तर जे आपले दाणे दाणेदार एकदम झालेलं आहे ना हे असं, तर हे ना हे होऊन जाणार आपलं काय म्हणते तर तुकडे होणार त्याचे. जस्ट खालीवरी केलंय थोडासा मी. आणि आता काय करायचं आपल्याला, कुकरचं झाकण डबल लावायचे आणि याला लावून घ्यायचं शिट्टी. आणि 1-2 मिनिटं आपल्याला फक्त गॅस चालू ठेवायचा आहे, म्हणजे ती वाफ जी आहे ना ते पूर्ण आता ह्याच्यामध्ये एकदम धरली पाहिजे. म्हणजे आता काय करायचं आपल्याला, पूर्ण ह्याच्यामध्ये हवा वाफाळून भात जेवढा आपला 80% शिजलाय ना ते एकदम 100% कुक होऊन जाईल. 2 मिनिट गॅस चालू ठेवायचा, ते पण मिडियम गॅस म्हणजे कमी गॅस चालू ठेवलाय मी. आणि 2 मिनिटानंतर गॅस बंद करायचं. एक 5 ते 10 मिनिट जेवढी आपली कुकरमध्ये त्याच्यात हवा भरणार ना, तर त्या हवा जोपर्यंत पूर्ण जात नाही, आपण कसं खिचडी वगैरे करतो हवा गेल्यानंतर मग झाकण काढतो, तसंच करायचंय. तर आता 2 मिनिट मी गॅस चालू ठेवते, नंतर गॅस ते नाही बंद करून घेते मी. तर बघा आता कुकरचा आवाज येत असेल बघा. तर आता गॅस मस्त असं जे आहे ना ती वाफ एकदम धरलेली आहे. आता मी केलेला आहे गॅस बंद. आता जोपर्यंत ही वाफ पूर्ण जाते ना तोपर्यंत आपल्याला तोपर्यंत आपल्याला झाकण लावून ठेवायचे. ह्याची वाफ गेली ना मग आपल्याला झाकण काढून आपण बघूयात आपला राईस रेडी झालाय का नाही ते. बघा आता एकदम कुकरची आपल्या मस्त अशी हवा गेली, झाकण उघडूयात. आहा, दिसला आपला भारी मस्त असा राईस रेडी झालाय. बस आता खाण्यासाठी आपल्याला सर्व करून घ्यायचे. तर चला याला आता प्लेटिंग करून घेऊयात खाण्यासाठी. तर बघा इथं प्लेट घेतलंय. आता प्लेटमध्ये मस्त असं जे आहे ना आपला निलंगा राईस सर्व करून घ्यायचं आहे. मला हा निलंगा राईस कसा वाटला मला ते सांगा, किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते मला कॉमेंट करून सांगा. आणि हे आजची रेसिपी आहे ती तुम्हाला कशी वाटली ते पण कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर बघा आता निलंगा राईस घेतलाय, त्याच्यावर थोडी थोडी अशी ना छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची.
आणि बघा आपला मस्त असा एकदम छान टेस्टी असा निलंगा राईस रेडी आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन छान रेसिपीज पाहण्यासाठी. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.